जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी रुपाली कोडी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील शेख मोहम्मद अली या युवकाचा गंगापुरी जवळ अपघात सदृश स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। सूत्रांच्या प्राथमिक माहितीनुसार त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भुसावळ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असून जामनेर परिसरात मात्र हा घातपात असावा अशी धक्क्या आवाजात चर्चा आहे। भुसावळकडे जात असताना गंगापुरी या ठिकाणी शेख मोहम्मद अली हा युवक दुचाकीवर सार असताना त्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। तर त्याला जामनेर येथील जिल्हा उपरुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे। तर आपण बघू शकता जामनेर येथील जिल्हा उपरुग्णालयामध्ये किती मोठ्या प्रमाणात गर्दी ही जमलेली आहे। कॅमेरामन सचिन माळेसह मी ललिता गोपाळ, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। एटीएम सेवा पुनश्च सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे, परंतु एटीएम मधून फक्त 2000 रुपयांच्या नोटा मिळत असल्याने सुट्ट्या पैशांचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे। इथे काही दिवसापासून SBI बँकेजवळ खूप रांग असल्यामुळे एटीएम संपूर्ण बंद होते। तर हे एटीएम चालू झाल्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे। तरी तो दिलासा जास्त वेळ टिकत नाही, कारण की एटीएममधून फक्त 2000च्या नोटा निघत आहे। त्या 2000च्या नोटा घेऊन बाजारात गेलं तर ते कोणी सुट्टी देत नाही। तरीही सामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे। कॅमेरामन विक्रम गायकवाडसह राहुल दाभाडे, JBN महाराष्ट्र। जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या तोंडापूर गावाजवळील राज्य मार्ग क्रमांक 8 वर मोठा खड्डा पडलेला आहे। सदर खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली असून PWD प्रशासनाने हा खड्डा त्वरित भरावा अशी मागणी वाहनधारकाकडून होत आहे। फतेपूर गावासह परिसराला विजेच्या समस्येला नेहमी तोंड द्यावे लागत आहे। लोड शेडिंगच्या व्यतिरिक्त प्रत्येक 10 मिनिटाला येथील वीज बंद होत असल्याने सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत। MSCB प्रशासनाला संघर्ष फाउंडेशनच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले असून फतेपूर परिसरातील वीज पुरवठा सेवा अखंडितपणे सुरू करण्याची मागणी यात करण्यात आली आहे। विद्युत महावितरण या फतेपूर विभागातील जे महावितरणचं ऑफिस आहे त्या ठिकाणी इथं उपअभियंत्यांचं ऑफिस इथं आपल्याला दिसून येत आहे। आता जर विचारणा केली असता संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे की उपअभियंता साहेब हे विद्युत सुरळीत करण्यासाठी कुठेतरी कार्य करत आहेत आणि या विभागाला संबंधित विभागाला संघर्ष फाउंडेशन हा जो यांनी निवेदन सादर केलेलं आहे, ह्याच्या तरुण वर्गाची ही एकच मागणी आहे की जेणेकरून जी वीज पुरवठा आहे हा सुरळीत व त्याच्यात खंड पडू नये हा त्यांचा एक प्रमुख मागणी आहे। गेल्या काही 1.5 महिन्यापासून काही दिवसापासून इथं वीज पुरवठा हा सुरळीत होत नाहीये। त्यात व्यापारी असतील, शेतकरी असतील किंवा जनसामान्य असतील हे सर्व विजेच्या प्रवाहाने होरपळले जात आहे असे त्यांचा थेट आरोप आहे। जाणून घेऊया आपण त्यांच्याच प्रतिक्रिया त्यांच्या अध्यक्षांकडून। चौधरी, संघर्ष फाउंडेशन अध्यक्ष आहे। आम्ही वितरण कंपनीमध्ये आलो होतो। त्यांना आम्ही सांगितलं की गावामध्ये भरपूर त्रास होत आहे लाईटचा, तुमची लोड शेडिंग झाल्या तरी तुम्ही लाईट का बंद करतात बा। आम्ही निवेदन घेऊन आलो होतो। इथे निवेदन घेऊन आल्यानंतर तिथे अधिकारी नाहीत, ते ऑपरेटर साहेब आहेत, त्यांना सांगितलं। त्यांनी निवेदन फोन लावला, तिथे फोन लावून त्यांनी सांगितलं की ते निवेदन तिथे देऊन टाका। आणि कसं आहे भरपूर त्रास होतो, शेतकरीसुद्धा त्रास येत आहेत आणि तुमचे लोड शेडिंग झाल्यानंतर तुम्ही लोड शेडिंग करू नका। तुमची लोड शेडिंग कुठं होतोय हे आम्हाला कळवून द्या, वरतून होते का तुम्ही इथून करतात बंद हे आम्हाला समजत नाही। व्होल्टेजचा प्रॉब्लेम कमी जास्त आहे की किती आहे बुवा ते आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे। किती दिवस आहे तेही सांगितलं पाहिजे। 1.5 महिन्यापासून आमच्या गावामध्ये भरपूर त्रास आहे, परिसरात सुद्धा त्रास आहे। तरी आम्ही संघर्ष फाउंडेशन मार्फत आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे, निवेदन दिलेलं आहे। तरी निवेदनाचं त्यांनी आम्हाला त्वरित कारवाई करावी आणि आता आम्हाला सांगावं की बुवा पुढे पाऊल काय करायचं। या नात्याने बोलतोय आमच्या इथे मी वसंत केशव घुले, राहणार लोणी इथला शेतकरी आहे। मी शेतकरी या नात्याने बोलतोय या अगोदर 2 वर्ष 3 वर्ष आले दुष्काळ होता, पाण्याचा अभाव होता ते आम्ही समजू शकतो। पण यावर्षी भरपूर पाणी असल्यामुळे सुद्धा आम्हाला विजेच्या अभावी आमचे पीक येऊन न येऊन सारखेच आहे। त्याच्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहे। त्याच्या काहीतरी उपाय म्हणून आम्ही यांच्याकडे ओरड केली, तर त्यांनी आम्हाला काही त्याचं प्रत्युत्तर काही सादर दिलं नाही। तर याचा आम्ही जर 8 दिवस आम्ही त्यांची वाट पाहतो, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन छेडून आणि मोठा मोर्चा काढण्याचा आमचा असा मायास आहे। बरं।
जे काही ऑपरेटर इथं जे कर्मचारी होते ऑपरेटर साहेब त्यांनी उत्तरात दिलेलं आहे की आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते लवकरात लवकर कळवू आणि जी काही अडचण असेल जो वीज पुरवठा जो खंडित होतोय तो अखंडित राहील आणि सुरळीत वीज जनसामान्यांना देण्यात येईल असं त्यांनी आश्वासन त्यांच्या परीने दिलेलं आहे। तरीही जे संबंधित विभागीय अधिकारी असतील उपअभियंता असतील किंवा मग मेन अभियंता असतील यांनी लवकरात लवकर या बाबीकडे लक्ष देऊन जनसामान्यांना दिलासा द्यावा असा सर्वांचा मानस आहे। कॅमेरामन राजू मनियारसह परिसर प्रतिनिधी हसमुख नेरिया, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, फत्तेपूर। फत्तेपूर गावातील रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात येत असलेल्या गटारींचे बांधकाम गेल्या 1 महिन्यापासून बंद झाले आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराला मुभा देत असल्याने येथील गटारींचे बांधकाम कासवगतीने होत आहे। यामुळे नागरिक त्रस्त झालेले असून सांडपाणी इतरत्र पसरत असल्याने रोगराई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आपण बघितलं की कशा प्रकारे या चारीचं काम अपूर्ण आहे आणि एकाच बाजूची चारी ही केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूची जी चारी ती बंद पडलेली आहे, अजूनही तिला मुहूर्त सापडत नाही असं जनसामान्यांचं मत आहे। आणि जे फत्तेपुरातून जाणारे दोह बाजूंचे अतिक्रमण आहेत त्याही बाबतीत जनता ही संभ्रमात आहे की ते केव्हा जाणारे आणि केव्हा नाही। कोणी म्हणतं 15 दिवसात येणारे, कोणी म्हणतं 8 दिवसात येणारे आणि त्याचं नेमकं केव्हा त्याची सुरुवात होईल हेच अजून कोणाला माहीत नाही। जे काही साबा विभागाचे संबंधित अभियंता असतील त्यांनी हे लवकरात लवकर क्लिअर करावं असं जनसामान्यांचं मत आहे। कॅमेरामॅन राजू मनियारसह परिसर प्रतिनिधी हसमुख नेरिया, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, फत्तेपूर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।